लाखो भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवानगड येथून पायी पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. आमदार मोनिकाताई राजळे, प्रतापराव ढाकणे, बाळासाहेब सानप पालखी प्रस्थानासाठी उपस्थित होते. श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांनी नारायणगडावर असतानाच मराठवाड्यातून पहिला पालखी सोहळा प्रारंभ केला. हीच परंपरा भगवानगडावर आज तागायत सुरू आहे. सोमवारी दुपारी ठीक 3 वाजता पालखीच प्रस्थान झालं. त्याचबरोबर ही पालखी पंढरपूरला पोहोचत असताना अनेक दिंड्या भगवानगडाच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. प्रामुख्याने अंबोरे येथील भोसले महाराजाची दिंडी आणि वेगवेगळ्या दिंड्या यामध्ये सहभागी होत असताना कानिसनाथ, संभाजीनगर, खडकवाडी, केशवराज संस्थान अशा वेगवेगळ्या संस्थांच्या अनेक दिंड्या यामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर हबप महंत श्री गुरु न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या निघालेल्या पायी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या वेळेस श्री गुरु न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव महाराज शास्त्री बाबा, गडाचे उत्तराधिकारी कृष्णा महाराज शास्त्री, प्रधान आचार्य वेदांताचार्य नारायण महाराज शास्त्री, आमदार मोनिकाताई राजळे, प्रतापराव ढाकणे, महंत रजपूत, महंत नवनाथ महाराज, अतुल महाराज शास्त्री, हनुमंत महाराज शास्त्री असे अनेक लोक या पायी दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. एक ऐश्वर्य संपन्न आणि मराठवाड्यातील गडात गड भगवान गड म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी भाविक भक्ताला पंगत, मालेवाडीचे खेडकर, तसेच गोरक्षा पांडुरंग सानप, ढाकणवाडीचे, तसेच खरवंडी, दहिवंडी, माळेगाव या भाविकांनी डाळ भाती, लापसी, जिरा राईस, वरण आमटी व भाकरीची पंगत दिली. एकंदरीत या बोगस पारगावकरांच्या आकर्षक लेझिम पथकाने लक्ष वेधले. तसंच आकर्षक डावांनी उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले. साई गुलाब व दोस्ती बँडवर हुमला संत भगवान बाबाचा जयघोष आणि अशा प्रकारे या दिंडीचा साई गुलाल व दोस्ती बँडवर मन तृप्त करणारी भक्ती गीत भाविकाला ऐकायला मिळाली. अशा परिस्थितीत सायंकाळी ठीक 6:05 दैनिक मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बद्दर यांनी परमपूज्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांना भेटून त्यांना दैनिक मराठवाडा नेता अंक दिला व आशीर्वाद घेतले. मित्र हो, मराठवाडा संतांची भूमी आणि सगळ्यांचं लक्ष वरून राजाकडे लागलेलं आहे, आभाळाकडे लागलेलं आहे. चातक पक्षासारखं पाण्याकडे सगळे जण पावसाकडे पाहत आहेत.
संपूर्ण मराठवाडा कोरडा आहे. हे विठ्ठला, हे पांडुरंगा, तू कृपा कर आणि धो धो बरस, हेच म्हणणं आहे. मित्र हो, मराठवाडा नेता हा अधिकात अधिक दिंड्या, अधिकात अधिक संत महंत यांच्या मुलाखती, चित्रीकरण, गोल रिंगण, तसंच वेगवेगळे या दिंडीतील कार्यक्रम दाखवण्याचा आमचा अधिकात अधिक प्रयत्न राहणार आहे. मराठवाडा नेता YouTube शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.